नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी जी गरजेची आहे ती बुक लिस्ट बघणार आहोत, जेणेकरून येणारी जी राज्यसेवेची परीक्षा आहे यासाठी तुमची तयारी व्यवस्थित तुम्हाला करता येईल। ठीक आहे, तर बुक लिस्ट सांगण्याआधी तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेशन, आपल्याकडे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार राज्यसेवेची बॅच सुद्धा सुरू आहे। यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं। एनसीईआरटी मराठी मधून आणि स्टेट बोर्ड सुद्धा यामध्ये डिटेल मध्ये घेतले जातील। प्लस सर्व विषयांचे सब्जेक्ट वाइज लेक्चर सुद्धा यामध्ये घेतले जात आहेत। ठीक आहे, या बॅचचे ऍडमिशन मागेच सुरू झालेले आहेत। बघा, फाउंडेशन बॅच जी आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे त्यामध्ये खूप सारा वास्ट सिलेबस दिलेला आहे, तर एवढा सिलेबस कंप्लीट करायला वेळ लागतो। ठीक आहे, आणि अजूनही जर तुम्ही तयारी सुरू नसेल केली तर लवकरात लवकर सुरू करा तयारी, वेळ घालवू नका। कारण की हा जो अटेम्प्ट असणार आहे तो ज्यांची आधीच तयारी झालेली आहे त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल। तो बेटर तुम्ही काय करा, तर जी काही तयारी आहे ती लवकरात लवकर सुरू करा। तुम्ही मेन्स रेडी नाही होणार, पण ऍटलीस्ट प्री साठी तर आपण रेडी पहिल्यापासून, थोडाफार तरी मेन्सचा सिलेबस तुमचा कंप्लीट झाला पाहिजे। तर ऍप्लिकेशन वर तुम्हाला ती बॅच मिळेल। आन्सर रायटिंग वगैरे पण त्या बॅच मध्ये करून घेतली जात आहे। तसं फक्त जर प्री साठी हवी असेल तर फक्त प्री साठी पण आपल्याकडे बॅचेस आहेत। ठीक आहे, प्रीच्या बॅच मध्ये नोट्स मिळतील, टेस्ट सिरीज मिळतील आणि लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, पीवायक्यू मिळतील। 8 महिन्याचा कालावधी आहे, तेच या बॅचचा कालावधी 18 महिन्याचा आहे। चला मग आपल्या बुक लिस्टला डायरेक्टली सुरुवात करूया। बाकी तुम्हाला काही डाऊट असले कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉल मेसेज करू शकता। गुगल प्ले स्टोर वर आपला ऍप्लिकेशन आहे। सो जी डिस्क्रिप्टिव्ह बुक लिस्ट आहे आपली ती आपण इथे बघूया। एक एक आपण सब्जेक्ट वाइज सांगते मी तुम्हाला। थोडासा सिलेबस जी आहे त्या मेन्सच्या सिलेबसची कॉपी तुमच्या समोर असली पाहिजे। ठीक आहे, तर मेन्सचा जो सिलेबस आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पॉलिटी मध्ये आपल्याला पॉलिटी आणि आयआर सुद्धा असतं, इंटरनॅशनल रिलेशनशिप सुद्धा असते, बरोबर। तर ज्यामध्ये पॉलिटीचा पार्ट जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट असेल किंवा पंचायत राजचा पार्ट असेल, यासाठी एकच बायबल आहे, ते म्हणजे एम लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी। ठीक आहे, सो हे जे मराठीमध्ये पुस्तक अवेलेबल होतं मार्केटमध्ये आहे, तुम्हाला मिळून जाईल, लेटेस्ट एडिशन घ्यायची। हे जे पुस्तक आहे हे पॉलिटीचं बायबल आहे समजा। याच्या रीडिंग तुमच्या 3 ते 4 तरी झाल्या पाहिजे। ठीक आहे, पुस्तक मोठं आहे पण एकदा वाचलं की नेक्स्ट टाइम वाचायला सोपं जातं। तसंच फक्त जर का आयआर चा विचार केला आपण तर आयआर मोस्टली करंट अफेअर्स मधूनच कव्हर करायचं राहतं, पण थोडंसं आपल्यासाठी नवीन आहे हा पॅटर्न। यूपीएससीचे जे मुलं आहेत त्या आयआर ला काय करतात, करंट मधून कव्हर करतात। पण तुमच्यासाठी थोडंसं बेसिक समजण्यासाठी वगैरे एक पुस्तक आहे, भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणून, ज्ञानदीप अकॅडमीचं। हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता, ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांची वगैरे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल। सो यासाठी हे बुक्स आणि करंटचा टच असला पाहिजे। ठीक आहे, एवढं सध्या पॉलिटी आयआर साठी तुम्हाला करायचं आहे। गव्हर्नन्स वगैरे जे आहे त्यासाठी तुम्ही सेकंड एआरसी रिपोर्ट वगैरे वाचू शकता। ठीक आहे, सो जे एआरसी रिपोर्ट आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनचे, तर ते तुम्ही यूज करू शकता। ओके, नेक्स्ट आहे हिस्ट्री। आता इतिहासाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर इतिहासासाठी स्पेक्ट्रम वगैरे आहे, पण ते काय इंग्रजीमध्ये आहे। इंग्रजी तयारी करणाऱ्यांनी स्पेक्ट्रम वाचा, पण आपल्याला महाराष्ट्राचा पण इतिहास करणं गरजेचं आहे एमपीएससी साठी। आणि म्हणूनच तुम्हाला मी आधुनिक भारताचा इतिहास, समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे हे पुस्तक वापरा। यामध्ये महाराष्ट्राचा पण इतिहास आहे, भारताचा पण आहे, व्यवस्थित स्टोरी लाईन डिटेल दिलेली आहे, वाचताना इंटरेस्ट येईल। आणि मोठं आहे पुस्तक, बट स्टील आपला सिलेबस यातून कव्हर होतोय, त्यामुळे हे पुस्तक घ्यायचे इतिहासासाठी। आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास पण राज्यसेवेत आहे। ठीक आहे, सो एन्शियंट मेडायवल साठी काय असलं पाहिजे, तर एन्शियंट मेडायवल साठी हे जे एक पुस्तक आहे चाणक्य मंडळचं, हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, यामध्ये एन्शियंट आणि मेडायवल दोन्ही दिले, प्री साठी याचा तुम्हाला उपयोग होऊन जाईल। ठीक आहे, तसंच जर आपण पाहिलं तर आर्ट अँड कल्चरचा पार्ट आपल्यासाठी आहे, आर्ट अँड कल्चर मेन्सला पण आहे। ठीक आहे, आणि प्री मध्ये पण एखाद दुसरा प्रश्न टाकू शकतात ते। तर मग इथे जर तुम्ही पाहिलं तर फाईन आर्टची जी एनसीईआरटी आहे ती फाईन आर्टची एनसीईआरटी घ्या 11वीची। ठीक आहे, यात इंग्लिश मध्येच आहे, आता हे मराठीत नाहीये सध्या, किंवा मग हिंदीत तुम्हाला मिळेल, पण हिंदीपेक्षा इंग्लिश बेटर आहे मी म्हणेल। ठीक आहे, सो थोडंसं ते करून घ्यायचे। वर्ल्ड हिस्ट्री वाला जो पार्ट आहे
एनसीईआरटी मधून करायचे. अगेन पॉलिटीसाठी पण एनसीईआरटी करा, ठीक आहे. मी तुम्हाला सांगते कारण बेसिक्स जे आहे ते तिथे बऱ्यापैकी दिलेले आहेत, आन्सर रायटिंग साठी वगैरे उपयोग होईल. सो एनसीईआरटी पॉलिटीसाठी 6वी ते 11वी 12वी पर्यंत करा. हिस्ट्रीसाठी सेम 6वी ते 12वी एनसीईआरटी करा. आपली जी बॅच आहे त्यामध्ये एनसीईआरटी शिकवले गेलेले आहेत, ठीक आहे. सो शिकवले जात सुद्धा आहेत काही, तर तुम्ही ते एनसीईआरटी ची बॅच पण घेऊ शकता किंवा आपली डिस्क्रिप्टिव्ह बॅच पण घेऊ शकता, ठीक आहे. त्यात मराठीतून एनसीईआरटी घेतोय आपण. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये झालं, वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला एनसीईआरटी मध्ये कव्हर होऊन जाईल, पोस्ट इंडिपेंडन्स त्यात कव्हर होऊन जाईल, स्वातंत्र्य उत्तर, ठीक आहे. नेक्स्ट आहे इकॉनॉमी. इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था. रमेश सिंग वगैरे मी सजेस्ट नाही करणार तुम्हाला, तुम्ही आपलं देसले सरांचं जे पुस्तक आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 छान कलरफुल आणि एक्झाम्पल्स देऊन व्यवस्थितरित्या त्यांनी यामध्ये एक्सप्लेन केल्या गोष्टी. सो या दोन्ही जे आहेत पार्ट 1 पार्ट 2 ठेवायचे आपल्या सोबत, ठीक आहे. इकॉनॉमी साठी मस्त आहेत, ठीक आहे. कारण की इकॉनॉमी वरती पण अगेन आपल्याला महत्वाचं जास्त वेटेज दिसतं, महत्वाचा सब्जेक्ट आहे. करंटचा टच अगेन इथे तुम्हाला लागणार आहे. हिस्ट्रीमध्ये चला एक वेळ करंट टच नसतो, पण इथे इकॉनॉमी मध्ये आपल्याला करंट लागणार आहे. दुसरी गोष्ट इकॉनॉमी मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपलं बजेट, ठीक आहे. अर्थसंकल्प, मग 2025 चा अर्थसंकल्प आणि 2024-25 चा इकॉनॉमिक सर्वे, ठीक आहे. सो या दोन गोष्टी सुद्धा सोबत सोबत आपल्याला करायच्या आहेत. आणि करंट सगळ्यात इथे महत्वाचं आहे. सो करंट सुद्धा करायचं आहे, ओके. सो हे झाले तुमचे अर्थव्यवस्थेचे सोर्स, इकॉनॉमीचे सोर्सेस. सगळ्यांसाठी पीवायक्यू बघणं. आता पीवायक्यू राज्यसेवेचे मेन्सचे तुम्हाला बघण्यासाठी जर तुम्ही बघाल तर आधीचे जे प्रश्नपत्रिका होत्या जेव्हा मुख्य परीक्षा रिटर्न व्हायची तर ते तुम्ही बघू शकता, पण तिथे टिपा लिहा वगैरे सारखेच प्रश्न होते. युपीएससी सारखे एवढे मोठे मोठे प्रश्न नाहीयेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, शाळेत असायचे तसे प्रश्न आपल्याला दिसतील त्यामध्ये, तर ते तरी ऍटलीस्ट प्रिपेअर करून राहा, ठीक आहे. इकॉनॉमी झालं. नेक्स्ट आहे सायन्स. अगेन सायन्स पण असं आहे करंट बेस्ड क्वेश्चन येतात, करंटशी रिलेटेड जास्तीत जास्त करून. प्री मध्ये आपल्याला सायन्स फक्त कोर लागतं, तर त्यामध्ये तुम्ही हे सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे हे घेऊ शकता. लेटेस्ट एडिशन घ्यायची आहे, असलं पाहिजे तुमच्याकडे. स्टेट बोर्ड यात कव्हर झालेले आहेत, सो स्टेट बोर्ड वेगळे वाचायची गरज नाही. एक मी एक्स्ट्रा सांगेल की 10वीचं जे एनसीईआरटीचं पुस्तक आहे ते तुम्हाला वाचायचं आहे, 10वीचं एनसीईआरटी, ठीक आहे, सायन्सचं. हे एक एक्स्ट्रा इथे ऍड करा, ओके. सो सायन्स साठी हे दोन सोर्स, बाकी करंट मधून जे कव्हर होईल ते, ठीक आहे. करंटचा टच सगळीकडे असला पाहिजे कारण आन्सर रायटिंग मध्ये तेच आहे. तुम्ही जितक्या करंट मधल्या गोष्टी तिथे ऍड कराल तितका तुमच्या आन्सरला वेटेज मिळेल, तितकं तुमचं आन्सर चांगलं समजलं जाईल, ठीक आहे. नेक्स्ट आहे जिओग्राफी. जिओग्राफी साठी बघा मी कोणतं पुस्तक सजेस्ट नाही करत, इव्हन युपीएससी करणारे पण तुम्ही जर पाहिले तर एखाद दुसरे पुस्तकं सांगतात, पण गरजेचं नाहीये. जिओग्राफी असा विषय की तुमच्या अंडरस्टँडिंग वरती आहे, तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असल्या तर तुम्ही उत्तर लिहू शकता, ठीक आहे. मग त्यासाठी एकतर 11वीची एनसीईआरटी आहे, ठीक आहे. ही जी 11वीची एनसीईआरटी आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी, या मधून फिजिकल जिओग्राफी तुमचं होऊन जातं, ठीक आहे. दुसरी गोष्ट इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट म्हणून आहे, भारताचा तुमचा भूगोल जो आहे तो यातून होऊन जातो. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी जर तुम्हाला हवंच असेल तर भूगोल आणि पर्यावरण सौदी सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. सो सौदी सरांचं पुस्तक आहे भूगोल व पर्यावरण, ते पुस्तक घ्यायचे म्हणजे पर्यावरणाचा पण पार्ट तुमचा तिथे होईल, ठीक आहे. आणि नोट्स माझ्या मी तुम्हाला सांगते शेवटी. या व्यतिरिक्त मी म्हणेल की एक ॲटलास असू द्या तुमच्याकडे चांगला, ऑक्सफर्डचा ॲटलास, ठीक आहे, मॅपिंग साठी. एवढे सोर्सेस जिओग्राफी साठी आपल्याला पाहिजे. हे एनसीईआरटी छोटे छोटे अगदीच छोटे एनसीईआरटी आहेत, वाचून होतील इझिली, रिव्हिजन पण करायचे, मस्ट आहेत. इंग्रजी मधून आहेत, मी बॅचेस मध्ये मराठीतून शिकवलेले आहेत, सो तुम्ही बॅच घेऊ शकता किंवा इंग्रजी आहेत त्याला थोडंसं अंडरस्टँडिंगनी वाचून काढा. अगेन हिंदी आहे पण हिंदी कठीण आहे समजायला, इंग्रजी तरी सोपं आहे, ओके. हे जिओग्राफीचे सोर्सेस आणि करंट अफेअर्स, ठीक आहे. करंट अफेअर्स सगळीकडेच आहे. मग आता करंट अफेअर्स साठी काय करायचं असा पण प्रश्न असू शकतो, ठीक आहे. आन्सर रायटिंग डेव्हलप करायला डेली लोकसत्ता, मराठी मधून लिहिताय म्हणून लोकसत्ता, इंग्लिश वाल्यांनी द हिंदू, मराठी वाल्यांनी लोकसत्ता, स्पेशली लोकसत्ताचा संपादकीय पेज जो असतो एडिटोरियल वाला पार्ट तो वाचायचाच आहे रोज, ठीक आहे. म्हणजे तुमची आन्सर लिहिण्याची कला तिथून बिल्ड होते, डेव्हलप होते, ठीक आहे. या व्यतिरिक्त योजनाचं मॅगझिन असतं, दरवेळी काहीतरी थीम असते, दर महिन्याला मॅगझिन येतं.
योजनाचं मॅगझिन वाचायचे. काय होतं या योजनाच्या मॅगझिनचा फायदा? आन्सर रायटिंग साठी होतो. ठीक आहे, करंट तर कव्हर होतं पण आन्सर रायटिंग साठी पण फायदा होतो. मंथली मॅगझिन घ्यायचं, कंपल्सरी वाचून काढायचं, लहान असतं एवढं मोठं नसतं, वाचून होईल तुमचं लगेच. दुसरी गोष्ट इयर बुक ठेवायचे, कारण प्रीसाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. सो चालू घडामोडीचं जे इयर बुक आहे सिम्प्लिफाईड, सध्या मार्केटमध्ये सिम्प्लिफाईड आपलं जास्त सुरू आहे, सगळे सिम्प्लिफाईडच वापरतात, तर तुमच्याकडे असू द्या ते सिम्प्लिफाईडचं जे मॅगझिन आहे 2025चं, तर ते इयर बुक घ्या, सगळा करंट अफेअर्स त्यातून वाचून काढा, रिवाईज करा. रिव्हिजन की आहे, जोपर्यंत रिवाईज करत नाही तुम्ही किती वाचून घ्या फायदा होणार नाही, रिव्हिजन पाहिजे. ठीक आहे, एका पुस्तकाची कमीत कमी 3 वेळा तरी रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे, सो करंटसाठी हे सोर्सेस आहेत. विजन वगैरे इंग्रजीतून तयारी करणाऱ्यांसाठी सजेस्ट करेल. ठीक आहे, मराठीतून तयारी करणाऱ्यांनी विजन वगैरे घेऊ नका, जड जाईल ते. ठीक आहे, सो सध्या एवढे रेफरन्स ठेवा. मॅथ्स आणि रिझनिंग. आता मॅथ्स आणि रिझनिंग असे की आपल्याला प्रीला तर क्वालिफाईंगच आहे ते. ठीक आहे, इथे पण मग क्वालिफाईंग आहे तर क्वालिफाय तर झालो पाहिजे ना आपण, सो थोडीफार तयारी असली पाहिजे. म्हणून क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि जे काही हे आहे क्वालिटेटिव्ह वाला, तर दोन्ही घ्या. ठीक आहे, मॅथ्स रिझनिंग RS अगरवाल यांचं आहे, तर हे 2 पुस्तकं असू द्या, किंवा खूपच हे पुस्तकं तुम्हाला मोठे वाटत असतील तर सचिन ढवळे सरांचे बुक्स घ्या. ठीक आहे, सचिन ढवळे सरांचे पुस्तकं पण आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. ओके, मॅथ्स रिझनिंग एवढी गरज नाहीये की तुम्ही डेली करावं. परीक्षेच्या आधी, प्रिलियम्सच्या 2 महिने आधी मॅथ्स रिझनिंगला सुरुवात करायला. ठीक आहे, हळूहळू एक एक चॅप्टर संपवायचा, प्रॅक्टिस ठेवायची. ओके, सो हे मॅथ्स रिझनिंग साठी हे सोर्सेस मी तुम्हाला सांगितले. नेक्स्ट, एन्व्हायरमेंट, पर्यावरण. पर्यावरणासाठी जर तुम्ही पाहिलं तर पर्यावरणासाठी स्पेशली एक इन्व्हायरमेंटला आपण करंटचाच टच देतो किंवा करंट मधूनच कव्हर होतं, पण अगेन छोट्या छोट्या काही कोर ज्या पर्यावरणाच्या कन्सेप्ट आहेत, परिस्थितिकी म्हणजे काय, किंवा जैवविविधते संबंधी काही कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, सो काही की फॅक्टर साठी आपल्याला हे पुस्तक कामी येईल. अतुल कोटलवार सरांचं पुस्तक आहे पर्यावरण व परिस्थितिकी, लेटेस्ट एडिशन घ्याल याची सुद्धा. कलरफुल बुक आहे, खूप मोठं नाहीये, चांगलं आहे, सुटसुटीत आहे, वाचायला इंटरेस्ट येतो. सो हे एक पुस्तक पर्यावरणासाठी रेफर करायचे आणि करंट अफेअर्स. ठीक आहे, सो पर्यावरणासाठी सुद्धा सोर्स तुम्हाला मी सांगितला काय करायचे. बाकी एक्स्ट्राचे 10 पुस्तकं 10 नोट्स मिळतील, काहीही करत बसायचं नाही. ठीक आहे, बरं हे मी जे सांगते हे स्टँडर्ड सोर्स सांगते. बरं तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्हाला हे नाही वाचायचं, दुसरं काहीतरी, तर तुमच्या मर्जीने दुसरं घ्या, पण मग एकच ठेवा. सतत बदलायचे नाहीयेत सोर्स, आपल्याला एकच ठेवायचे आणि त्यालाच सारखी सारखी रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर इंडियन सोसायटी, भारतीय समाज. आता भारतीय समाज हा आपल्याला पेपर 1 मध्ये, प्रिलियम्स मध्ये काही कामाचं नाहीये, पण मग मेन्स मध्ये आपल्याला यावर प्रश्न येणार आहे. तर यामध्ये आपला टॉपिकच असा आहे की सामाजिक समस्या वगैरे आपल्याला म्हणजे त्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. तर पहिली तर एक 12वीचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं, भारतीय समाजाची ओळख म्हणून. तर हे 12वीचं पुस्तक घ्यायचे, झेरॉक्स काढून घ्या, PDF किंवा पुस्तक घ्या दुकानातून तरी चालेल. तर हे पुस्तक घ्यायचे, भारतीय समाजाची ओळख म्हणून 12वीचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं. ठीक आहे, मस्त आहे, बेसिक्स क्लिअर होतील. आणि जर तुम्हाला अजून पाहिजे असेल, ठीक आहे, सोल्युशन्स वगैरे असं आन्सर रायटिंग साठी हेल्प पाहिजे असेल, तर तुम्ही हे पुस्तक आहे, जास्त इथे क्लिअर तुम्हाला मे बी दिसत नसेल, डॉक्टर प्रदीप अगलावे यांचं कोणतं पुस्तक आहे नाव बघून घ्या. त्यांचे 2-3 पुस्तक आहेत, ऑप्शनलचे पुस्तकं नका घेऊ. GS साठी पाहिजे आपल्याला. भारतीय समाज, संरचनात्मक प्रश्न आणि सामाजिक समस्या असं हे पुस्तक आहे. ठीक आहे, संरचनात्मक प्रश्न आणि सामाजिक समस्या. ठीक आहे, हे पुस्तक घ्यायचं आहे GSच्या तयारीसाठी. ओके, बाकी ऑप्शनलला त्या ऑप्शनल बद्दल आपण तिकडे बोलू. सध्या इथे मी GS बद्दल बोलते. मी एक लेक्चर ज्योग्राफी ऑप्शनल साठी पण घेईल. ठीक आहे, सोशियोलॉजी ऑप्शनलचं पूजा मॅडमने ऑलरेडी एक लेक्चर घेतलंय. जर तुमचा इंटरेस्ट असेल सोशो मध्ये तर तुम्ही त्या ऑप्शनलचं लेक्चर बघून घ्या. ज्योग्राफी वाल्यांसाठी मी येते लवकरच एक लेक्चर रेकॉर्ड करून घेऊन. ठीक आहे, सो इंडियन सोसायटीसाठी आपल्याला एवढं करायचं आहे. ठीक आहे, सो थोडेसे क्वेश्चन्स बघून घ्यायचे, PYQ फायदा होतो. UPSC चे पण बघून घ्या PYQ, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, नेक्स्ट इथिक्स. इथिक्स तर डायरेक्ट मेन्स मध्ये एक चौथा पेपरच आहे, म्हणजे HRD ला रिप्लेस केले आता इथिक्सने. सो इथिक्स मध्ये पण सिद्धांत आहेत वेगवेगळे, थेरीज आहेत, केस स्टडीजचा उपयोग करावा लागतो, केस स्टडीज विषयी लिहावं लागतं.
मग या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी अगेन तुम्ही आपले लेक्चर जर आपल्या बॅचेस जर केल्या त्यामध्ये तर तुम्हाला होईल फायदा. ठीक आहे, म्हणजे तयारी करण्यासाठी पुस्तकं वगैरे बघताय तर त्यांनी हे पुस्तक रेफर करू शकता. युनिक अकॅडमीचं आहे अपर्णा दीक्षित मॅडमचं. तर नीतिशास्त्र सचोटी आणि नैसर्गिक क्षमता असं हे मराठी मधलं पुस्तक आहे. कारण इथिक्स साठी आपल्याला काय करावं लागणार आहे, थोडंसं युपीएससीच्या याच्यावर जावं लागणार आहे धर्तीवर आणि जाऊन मग ते क्वेश्चन्स बघावे लागतील. ठीक आहे, सो इथिक्स साठी तुम्ही हे पुस्तक ठेवू शकता कारण यामध्ये सगळे सिद्धांत असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील ते व्यवस्थित कन्सेप्ट दिलेल्या आहेत. हे पुस्तक मी वाचलेलं आहे, चांगलं आहे. हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. बाकी आपण नोट्स वगैरे आपल्या देऊ. ठीक आहे, बॅचेस मध्ये. ओके, सो इथिक्स साठी सुद्धा आपण पाहिलं काय असलं पाहिजे, सोर्स वगैरे. डन, क्लिअर. इथिक्स मध्ये मेन केस स्टडीजचा पार्ट आहे तर ती अंडरस्टँडिंग होऊन जाते प्रिपरेशन मध्ये आपली की केस स्टडीजला कसं टॅकल करायचं. आपल्याला बाकी डिसिजन मेकिंग आहेच ना. ठीक आहे, सो डिसिजन मेकिंगने अंदाज आलायच आपल्याला प्रीच्या. तर बघा नेक्स्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी. अगेन याच्यासाठी असं काही वेगळं वाचायची गरज नसते. डिझास्टर मॅनेजमेंट थोडंफार जिओग्राफी एन्व्हायरमेंटचा टच द्यायचा होऊन जातं. इंटरनल सिक्युरिटीला पण होऊन जातं. ठीक आहे, बट स्टील जर तुम्हाला काही एखाद दुसऱ्या टॉपिकसाठी किंवा आन्सर साठी चांगलं हे पाहिजे असेल कंटेंट तर तुम्ही हे बुक्स घेऊ शकता. आपत्ती व्यवस्थापनाचं डॉक्टर रमेश भोळे प्रतिभा पाटील यांचं बुक आहे. ठीक आहे, आणि भारताची अंतर्गत सुरक्षा म्हणजे इंटरनल सिक्युरिटीसाठी डॉक्टर व्ही वाय जाधव यांचं बुक आहे. सो हे 2 पुस्तकं मार्केटमध्ये मिळाले तर घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण ऑर्डर केली पुस्तकं तर येऊन जातात. जसं मी आधी पण सांगितलं की दुकानात पुस्तक घ्यायला गेलं तर एखाद्या दुकानात पुस्तक अवेलेबल नसलं तर दुकानवाला दुसरं पुस्तक चिपकवतो. तसं नाही करायचं. आपल्याला ते जे पाहिजे तेच घ्यायचं. त्यांना म्हणायचं ठीक आहे, नाही मी दुसऱ्या दुकानात बघतो. ठीक आहे, सो 10 पुस्तकं दाखवतील, आपण लगेच पुस्तकाला भुरळ पडते तो किंवा आपल्या मनाला भुरळ नाही पडून द्यायची. जे आपल्याला घ्यायला आलोय तेच घ्यायचे. ठीक आहे, एका सब्जेक्टसाठी 10 गोष्टी नकोय आपल्याला. स्टँडर्ड सोर्सेस तुम्हाला मी सांगते. ठीक आहे, सो हे डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटीसाठी. ठीक आहे, कारण की आपला पेपर 3 जो आहे त्यामध्ये आपल्याला बरेच सब्जेक्ट बघायला मिळतात. सायन्स बघायला मिळतो, एन्व्हायरमेंट बघायला मिळतं, त्यानंतर इकॉनॉमी झालं, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी सगळं त्यातच भरलंय. तर त्या पेपरसाठी एखादा प्रश्न इथे येऊ शकतो. एखादा एक याच्यावर येईल, एक याच्यावर येईल किंवा कधी एकच दिला जाईल दोघांमधून. तर त्याला जास्त तेवढा वेळ देण्याची गरज नाहीये. नेक्स्ट आहे मराठी व्याकरण. क्वालिफाईंग आहे. ठीक आहे, पण मग क्वालिफाय होण्यासाठी बेसिक तर येणं गरजेचं आहे. तर मोरा वाळंबे स्टँडर्ड बुक आहे मराठी व्याकरणासाठी आणि त्यांचंच शब्दरत्न सुद्धा आहे शब्दसंग्रहांचं पुस्तक. तर हे दोन्ही मराठी व्याकरणासाठी असू द्या. ठीक आहे, पीवायक्यू वगैरे करायचे बाकी सर्व परीक्षांचे. शब्दसंग्रहासाठी स्पेशली काय करायचं, जे काही पीवायक्यू आहेत आयोगाने कंबाईन मेन्स असू द्या किंवा राज्यसेवा मेन्स असू द्या त्यामध्ये जे पीवायक्यू विचारले आहेत त्यांनाच व्यवस्थित करायचं. ओके, सो मराठीसाठी हे झालं. इंग्रजीसाठी काय करायचंय, इंग्रजी ग्रामरचं पाल अँड सूर्यांचं पुस्तक आहे आणि वोकॅबसाठी वोकॅब संजीवनी म्हणून आहे. हे 2 पुस्तकं ठेवायचे. अगेन पीवायक्यू वोकॅबसाठी करायचे व्यवस्थित. सो हे इंग्रजीचे सोर्सेस आहेत. ओके, हे इंग्रजी आणि मराठी पण आपल्याला प्रिपेअर करायचे. आपल्याला एवढं नाही करायचे प्रो होण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी, पण आपल्याला उत्तरं देता येतील एवढी तरी तयारी करायची आहे. ठीक आहे, सो मी सगळ्या विषयांचे तुम्हाला सोर्सेस सांगितलेले आहेत. ठीक आहे, सांगायला मी अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या असत्या पण प्रिपरेशन सुरू होतंय. सो सुरुवातीच्या स्टेजमध्ये इतका लोड नकोय तुम्हाला. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट, एकदाच मार्केटमध्ये गेले आणि सगळे पुस्तकं उचलून आणले असं पण नका करू. तुम्हाला कोणत्या विषय आता सुरू करायचे त्या विषयाचे आणि अजून एखाद्या विषयाचे 2 विषयाचे पुस्तक आणा. जसं की पॉलिटीचं लक्ष्मीकांत आणलं, इकॉनॉमीचे 2 पुस्तक आणले, जिओग्राफीचे एनसीईआरटी चला ते पण आणले. ठीक आहे, बाकीच्या नंतर घ्या. एकदाच सगळे आणून आपल्याला काही घरात शोपीसला नाही ठेवायचे, वाचून पण झाले पाहिजे आपले. ठीक आहे, सो एक एक संपवत चला. ओके, मग तुम्हाला या थ्रू आउट प्रिपरेशन मध्ये शॉर्ट नोट्स बनवायला लागतील स्वतःच्या, किंवा जर स्वतःच्या नसतील बनवायच्या तर आपल्या शॉर्ट नोट्स आहेत. ठीक आहे, तर ह्या तुम्हाला प्रिलियम्सच्या पर्स्पेक्टिव्हने नोट्स आहेत. प्रीची तयारी करण्यासाठी आपल्या अभ्यास मित्रच्या नोट्स आहेत. जसं की भारतीय राज्यघटनेच्या नोट्स आहेत, भारताच्या इतिहासाच्या, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नोट्स आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या नोट्स आहेत, त्यानंतर इकॉनॉमीच्या नोट्स आहेत, महाराष्ट्राच्या भूगोलच्या नोट्स आहेत, भारताच्या भूगोलाच्या नोट्स आहेत.
तर ह्या नोट्स तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता आपल्या ऍप्लिकेशन वरती. 99 रुपये फी आहे. सगळ्या नोट्स पाहिजे असतील तर काहीतरी 500 वगैरे रुपये फी आहे. तुम्ही सगळ्या नोट्स पॅक घेऊ शकता. त्यात मग जेव्हा पण अपडेटेड नोट्स येत जातील, बाकी पण ज्या नोट्स येतील त्या तुम्हाला तिथे मिळतील. आणि आपलं चालू घडामोडीचं इयरबुक आहे. हे ना राज्यसेवेच्या प्रिलियम्स साठी खूप महत्वाचं आहे. सध्याचा पॅटर्न बघता राज्यसेवा म्हणजे कुठल्याही एक्झाम मध्ये क्वेश्चन जे आहेत ते काही विचारले जात आहे. सो आपले ते प्रश्न जे आहेत ते यातून कव्हर होतील. ठीक आहे, कारण की चांगले असे प्रश्न तुम्हाला यात बघायला मिळतील आणि या नोट्स पॅक मध्ये इन्क्लुडेड तुम्हाला चालू घडामोडी बघायला मिळेल. तर ह्या नोट्स असू द्या, प्रिलियम साठी तुम्हाला बेस्ट नोट्स मिळतील या. ठीक आहे, सो प्रिलियम साठी गरजेच्या आहेत. मग हे तर झालं नोट्स विषयी. या व्यतिरिक्त आपल्याकडे जी बॅच आहे डिस्क्रिप्टिव्ह साठीची फाउंडेशन बॅच, ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर नक्कीच तुमचं प्री प्लस मेन्सचं जे प्रिपरेशन आहे ते व्यवस्थितपणे आम्ही करून घेऊ तुमच्याकडून. ठीक आहे, आणि तुम्हाला आन्सर रायटिंग असेल किंवा NCERT असेल, स्टेट बोर्ड असतील, डिटेल लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असतील, नोट्स सुद्धा या बॅच मध्ये फ्री तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, आणि PYQ असतील, सगळं या बॅच मध्ये होऊन जाईल तुमचं. एसे वगैरे सगळं. एसे साठी कुठलं पुस्तक घ्यायची गरज नाहीये. आपलं सगळं GS मधूनच आपल्याला एसे मध्ये चिपकवायचंय सगळं. तर ही जी बॅच आहे याची फी फक्त 4999 रुपये आहे. ही बॅच जर का तुम्ही जॉईन केली तर यामध्ये तुमचं सगळं प्रिपरेशन करून घेतलं जाईल. ठीक आहे, प्लॅनिंग व्यवस्थित तुम्हाला करून दिलं जाईल. ठीक आहे, आणि सिलेबस तुमचा कव्हर होईल. तर याचे ऍडमिशन कधी सुरू झालेले आहेत, काही लेक्चर्स झालेले आहेत, काही व्हायचे आहेत, सुरू आहेत सध्या काही लाईव्ह. तर ही बॅच तुम्ही जॉईन करा, तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. जर फक्त प्रिलियम साठी बॅच हवी असेल तर राज्यसेवा विजयश्री बॅच जॉईन करू शकता. ह्याचे पण लाईव्ह लेक्चर सुरू आहेत. याची फी तुम्हाला 1999 रुपये आहे. 8 महिन्याचा कालावधी आहे. इथे 18 महिन्याची बॅच आहे, 1.5 वर्षाची, आणि ही 8 महिन्याची बॅच आहे. प्रिलियम्स पर्यंत तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. मग टेस्ट सिरीज आहे, यात पण नोट्स आहेत, लेक्चर्स आहेत, PYQ आहेत. ठीक आहे, तर सगळं कुठे अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून तुम्ही काय करू शकता, बॅचेस या जॉईन करू शकता. ओके, सो आय होप तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरचा फायदा झाला असेल, आवडला असेल. असंच मी जिओग्राफी ऑप्शनल साठी एक लेक्चर बनवेल जेणेकरून ऑप्शनलचा जो काही मुलांचा कन्सर्न आहे तो पण सॉल्व्ह होऊन जाईल. थँक्यू व्हेरी मच. इथेच थांबूया मग आज आपण. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर प्लीज जाता जाता लेक्चरला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.